दिल्लीतनं एक महत्त्वाची बातमी समोर येते. आपण सविस्तर पाहणार आहोत. दिल्ली निकालाच्या संदर्भातली ही महत्त्वाची घडामोड आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे. तर दिल्लीच्या निकालाच्या संदर्भातली महत्त्वाची घडामोड, अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे. माजी मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. दुसरीकडे काही क्षणांपूर्वीच आपण एक अपडेट पाहिलेली होती. मनीष सिसोदिया यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झालेला आहे. महत्त्वाचे आपचे नेते आता आपण पाहतोय हे पराभूत होत आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे. 1200 मतांनी केजरीवाल यांचा पराभव झाल्याची माहिती मिळतेय. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय. तर एकंदरीतच आपण पाहतोय आपला दिल्लीमध्ये या पराभवाचा सामना करावा लागतोय. महत्त्वाचे नेते सुद्धा याचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या ट्रेंड पासूनच खरं तर आपला मोठा धक्का बसतानाचं चित्र पाहायला मिळालं. ज्येष्ठ नेते असलेले अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया हे सुद्धा आता पराभूत झालेले आहेत. दुसरीकडे आतिशी या सुद्धा आकडेवारीमध्ये पिछाडीवर आहेत. 1200 मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय. त्यापाठोपाठ अवध ओझा यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते हे पिछाडीवर पडलेले आहेत आणि भाजप अनेक जागांवर आघाडी आहे. आताची आकडेवारी आहे आप 22, भाजप 48 आणि काँग्रेस 0 जागा. 1200 मतांनी केजरीवाल यांचा पराभव झालाय. दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपनं जंग पछाडलं आणि त्यालाच आता त्या प्रयत्नांनाच कुठेतरी यश आल्याचं आपण पाहतोय. ज्या अरविंद केजरीवाल यांनी भाजपला कडाडून विरोध केला, त्यांच्या विरोधात आव्हान हे उभं केलेलं होतं. मात्र कुठेतरी अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा आता सामना करावा लागतोय. केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही सत्ता राखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. भाजपच्या परवेश वर्मा यांच्या संदर्भातली सुद्धा एक महत्त्वाची घडामोड समोर येतेय. केजरीवालांचा पराभव झालेला आहे. दिल्लीत भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आपण पाहतोय. अगदी सुरुवातीच्या कलांपासूनच आघाडीवर होती भाजप आणि भाजपच्या परवेश वर्मा यांचा विजय झालेला आहे. आपला दिल्लीमध्ये सगळ्यात मोठा धक्का आपण पाहतोय. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे. मनीष सिसोदिया हे सुद्धा पराभूत झालेले आहेत. अधिकची माहिती देण्यासाठी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे. मनीष सिसोदिया यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागतोय. बिलकुल, खूप हे दोन्ही धक्के म्हणावं लागेल आम आदमी पक्षासाठी. कारण अरविंद केजरीवाल हाच प्रमुख चेहरा होता पक्षाचा आणि त्यांनाच पराभवाचा सामना करावा लागतोय. याचाच अर्थ की भ्रष्टाचाराला नकारलेला आहे दिल्लीच्या मतदारांनी आणि भ्रष्टाचाराची जी प्रतिमा होती ती सुद्धा त्या प्रतिमेला सुद्धा काही प्रमाणामध्ये जी चांगली प्रतिमा बनवली होती अरविंद केजरीवाल त्यांना सुद्धा एक तडा गेला असं दिसून येत आहे. कारण मोठ्या नेत्यांचा पराभव झालेला आहे. एक मुख्यमंत्री होते तर दुसरी जे होते ते उपमुख्यमंत्री होते आणि दोघांचाही पराभव झालेला आहे. आणि हा झटका म्हणावा लागेल आणि याचं चिंतन सुद्धा करावं लागणार आहे. कारण आपण सकाळी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा जेव्हा सरोजिनी मार्केट म्हणजे जे अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ आहे तिथं लोकांची कशी नाराजी आहे त्या संदर्भात माहिती आपण दिली होती प्रेक्षकांना. तीच आता कुठेतरी खरी ठरताना दिसून येते. कारण केजरीवाल यांच्या विरोधामध्ये नाराजी होती. केजरीवाल यांना असं वाटत होतं की मुस्लिम आणि दलित वोट बँक आपल्या पाठीशी येईल, पण तो तसं झालं नाही. दोन्ही वोट बँक जे आहेत त्यातला बऱ्यापैकी दलित वोट बँक जो आहे तो काँग्रेस आणि आम आदमी पार्टी दोघांकडेही गेला नाही, तो पूर्णपणे गेलेला आहे भाजपकडे. कारण वाल्मिकी समाज इथे मोठ्या प्रमाणावर आहे, 16% दलित समाज आहे आणि त्यामुळे हा फटका बसलेला दिसून येतोय आम आदमी पक्षाला आणि काँग्रेसला पण. रामराजे, अनेक आश्वासनं खरं तर करण्यात आलेली होती. मोफत वीज, मोफत पाणी हे सुद्धा देण्यात आलं. मात्र महत्त्वाचे मुद्दे कुठेतरी मागे पडले आणि तेच भाजपनं हेरलं असं म्हणायचं का? कुठे नेमके अरविंद केजरीवाल मागे पडले? अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये भाजपनं अगोदर रणनीती जी आहे ती अतिशय जोरदारपणे आखली होती. पहिला मुद्दा म्हणजे की जी प्रतिमा होती की नॉन करप्ट. कारण ज्या आंदोलनामधून केजरीवाल यांचा जन्म झाला होता त्याच भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये केजरीवाल आणि त्यांची टीम अडकणं हे कुठेतरी नकारात्मक जी आहे ती मतदारांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. दुसरं म्हणजे की लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण असणं. कारण वारंवार केसेस
त्याचबरोबर अर्ध मंत्रिमंडळ हे जेलमध्ये होतं. त्यामुळे सरकार नेमकं कोण चालवतंय आणि दिल्लीचं काय हा प्रश्न येत होता. आणि ज्या काही सुविधाच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये हेळसांड झाली होती, ते सरकार स्थिर नसल्यामुळे आणि कुठेतरी यासाठी केजरीवाल यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी जात होती. तिसरा मुद्दा म्हणजे की जे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं जे काही रिलेशन असायला पाहिजे होतं, हेल्दी रिलेशन असायला पाहिजे होतं, ते दिसून येत नव्हतं. उपराज्यपालांच्या विरोधामध्ये आणि केंद्राच्या विरोधामध्ये नेहमीच केजरीवाल यांचा स्टँड राहिलेला आहे, त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्याचा परिणाम कुठं ना कुठं दिल्लीकरांवर पडत होता. आणि जो हा संभ्रमात असलेला जो वोट बँक आहे, तर त्यांनी हा विचार केला यावेळेस की केजरीवाल यांच्या बाजूने कौल द्यायचा की भाजपच्या बाजूने कौल द्यायचा. आणि आता स्पष्टपणे दिसून आलेलं आहे की भाजपच्या बाजूने कौल का दिलेला आहे, कारण ही अनेक कारण आहेत. मुख्यमंत्री पद जेव्हा येतं तेव्हा काही गोष्टी ज्या असतात त्या टाळायच्या असतात, हे साहजिकच आहे. परंतु केजरीवाल हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ट्विटवरून, बाईटमधून हे वारंवार आरोप केंद्र सरकारवर करत होते. त्यामुळं एक प्रकारे लोकांच्या मनामध्ये नकारात्मकता जी आहे ती झाली होती. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे किती हेल्दी रिलेशन असावं यापूर्वी सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. कारण ज्यावेळेस कॉमनवेल्थच्या संदर्भामध्ये बैठका होत्या त्यावेळेस तिला दीक्षित तिथल्या मुख्यमंत्री होत्या दिल्लीच्या आणि त्या कॉमनवेल्थच्या बैठकीसाठी गेल्या होत्या आणि त्यावेळेस तिथे बोली लावण्यासाठी काही, कारण आपल्याकडे जर ते स्पर्धा घ्यायची असेल तर त्या संदर्भामध्ये बोली लावावं लागते आणि तिथे काही अडचणी आल्या होत्या. तर तेव्हा फोन केल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी पूर्ण मदत केली होती शीला दीक्षित यांना. त्यामुळे सरकार जरी वेगळं असलं तरी सुद्धा जेव्हा आपल्या प्रतिष्ठेचा विषय असतो, अस्मितेचा विषय असतो किंवा लोकांच्या उपयोगाचा विषय असतो, समाजाचा मुद्दा असतो, तेव्हा दोन्ही सरकारने एकत्र येणं गरजेचं होतं. परंतु ते चित्र दिल्लीमध्ये दिसत नव्हतं. पंतप्रधान आणि त्याचबरोबर इथले मुख्यमंत्री दोन टोक झाले होते. त्यामुळं भाजपला सुद्धा आपल्या नाकाखाली संपूर्ण देशावर राज्य जे आहे ते भाजप शासित झाली होती. परंतु दिल्ली हे होऊ शकत नव्हतं. परंतु यावेळेस स्ट्रॅटेजिकली 27 वर्षाचा जो वनवास आहे तो वनवास कुठेतरी तोडण्यामध्ये भाजपला यश मिळालेलं आहे. आणि याचं अर्ध यश जे आहे ते खरं तर आम आदमी पक्षाचं आहे, कारण त्यांच्याकडून जे भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली होती तर त्या प्रकरणामुळेच हा सेटबॅक मोठा जो आहे तो आम आदमी पक्षाला बसलेला आपल्याला पाहायला मिळते. परंतु खरा मुद्दा हा आहे की याच्या पुढे काय होणार, आम आदमी पक्षाचं काय होणार, आम आदमी पक्षामध्ये जेवढे आमदार निवडून आहेत ते केजरीवाल यांच्या सोबत राहणार का ते सुद्धा इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते पाहायला मिळालं होतं. मग ते अजित पवारांचा गट असू द्या किंवा एकनाथ शिंदे यांचा गट असू द्या, ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या हातामधून त्यांनी पक्ष काढून घेतला होता.